नमस्कार, मी श्वेता भालेकर. परत आपण पाहताय TV9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांची थोड्याच वेळात जालन्यामध्ये जाहीर सभा. 100 एकरवर सभेचं आयोजन. 40 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था. जरांगे पाटलांच्या सभेसाठी 1,500 वर पोलिसांचा बंदोबस्त. 200 होमगार्ड्स, त्याचबरोबर 3 SRPFच्या तुकड्या आणि 1200 पोलीस तैनात. सभा असलेल्या परिसरातील रिंग रोड वाहतुकीसाठी बंद. जालन्यामधील सभास्थळी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी JCB तैनात. JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत केलं जाणार. जालन्यामध्ये जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेरील सुरक्षित फाड. दानवेंच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर जरांगेंची सभा. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरून मराठा समाज आक्रमक. अजित पवारांना मराठा संघटनांचा विरोध. जयंत पाटील नाशिकच्या दौऱ्यावर चांदवड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारनं शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, जयंत पाटलांची मागणी. सोलापूरमधील ठाकरे गट, शिंदे गट आणि अजितदादा गटातील कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. नाशिकच्या दिंडोरीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. जयंत पाटलांचा ट्रॅक्टरवरून मोर्चात सहभाग. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको. आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी. महामार्ग रोखल्यामुळे वाहनांच्या रांगा. सातारामध्ये दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. कार्यकर्त्यांकडून दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळप फासायला सुरुवात. नाशिकच्या येवल्यामध्ये मनसेचं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन. दुकानांवर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा. पुण्यामध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मनसेचं जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन. इंग्रजीमध्ये असलेल्या पाट्या मनसेनं फोडल्या. सांगलीमधल्या इस्लामपूर साखर कारखान्यावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धडक. काटा बंद करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक. जळगावच्या धरणगावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचा बैलगाडी मोर्चा. कापसाला योग्य भाव देण्यासह जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेनंतर वंचित आघाडी आक्रमक. अहमदनगरमध्ये राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून विधानाचा निषेध. राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक. मागण्या पूर्ण करण्याची मागणी. अकोल्यामध्ये महानगरपालिकेनं गुंठेवारीमध्ये 10% शुल्कवाढ केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक. शुल्कवाढी विरोधात ठाकरे गटाचं महानगरपालिकेमध्ये धरणं आंदोलन. अमरावतीमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचा संप. अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. या दुकानदारांना कमिशन वाढवून देण्याची मागणी. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेचं पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन. कोविड काळातील PPE किटची तांत्रिक पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे प्रहार संघटना आक्रमक. कोल्हापुरातील KMT बस चालकांचा आजपासून बेमुदत संप. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचं उपोषण. लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा. 4 तारखेला होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मालवणमध्ये येणार. मोदींच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हिंगोलीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली. पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1,24,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अवकाळीचा कापूस आणि तूर पिकाला मोठा फटका.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यामध्ये नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन बांधावर. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमसाखरमध्ये वादळी पावसामुळे पिकांचं नुकसान. ज्वारी, मका ही पिकं भुईसपाट. गव्हावर तांबुरा रोगाचा प्रादुर्भाव. यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांचं प्रशासनाला निवेदन. अकोल्यातल्या हिवरखेड परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्यानं अनेक पिकं भुईसपाट. कापूस आणि कांद्यासह अनेक पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे गोंदियामध्ये भात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. 8 तालुक्यामध्ये 2775 हेक्टर क्षेत्र प्रभावित. पंचनामे करण्याची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान. नदीकाठच्या गाळामध्ये 25 मेंढ्या फसल्यानंतर पुन्हा झालेल्या पावसामध्ये अनेक मेंढ्या दगावल्या. मेंढपाळांचं 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान. नंदुरबारच्या शहादा तालुक्याला 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. हजारो हेक्टरवरील केळी आणि पपईच्या पिकांचं नुकसान. पंचनामे करून सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट आणि अवकाळीमुळे नाशिकच्या निफाडमध्ये टोमॅटो पिकाचं नुकसान. गारपिटीचा मारा बसल्यामुळे टोमॅटो पीक खराब झालं. उभं पीक शेतकऱ्यानं उपटून फेकलं. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात, कांदा, कलिंगड या पिकांसह द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंचनामे करून सरकारनं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. ज्वारी आडवी झाल्यामुळे शेतकरी निराश. सोलापूरच्या शेतफळातील केळीची इराणमध्ये निर्यात. केळीला प्रति किलो 29 रुपये दर. गाड्यांसमोर फटाके वाजवत शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. चंद्रपुरात बहरली महागड्या फुलांची शेती. शेतकऱ्याचा मोहक ऑर्किड फुलशेतीचा प्रयोग यशस्वी झालाय. फुलाच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा. आई वडील दोघेही दिव्यांग. आम्हाला घर द्या. चिमुकलीची बच्चू कडूंना घर देण्यासाठी आर्त हाक. पुण्याच्या इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचा भरणेंचा आदेश. नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आदिमायेचं दर्शन घेतलं. दिवाळीच्या सुट्टीनंतर सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी. कार्तिकी यात्रेनंतर आज विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. कार्तिकी यात्रेमध्ये भक्तांना दर्शन दिल्यानंतर विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपच्या वतीने इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर निदर्शनं. सिटी स्कॅन मशीन उद्घाटन रखडल्यामुळे भाजप आक्रमक. अवकाळी पावसाच्या नुकसान यादीमधून अमरावती जिल्हा वगळला. अमरावती जिल्ह्यामध्ये नुकसान झालंच नसल्याचा दावा. प्राथमिक आकडेवारीमध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 12 तास विद्युत पुरवठा. शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनासह चक्काजाम आंदोलनाचा यश. कात्रजच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची घट. कात्रजचं दूध आता प्रति लिटर 55 रुपयांऐवजी 53 रुपयांना मिळणार. कात्रज दूध संघाच्या बैठकीमध्ये दूध दरासंदर्भात निर्णय. वर्ध्यामधील हिंगणघाटच्या वणा नदीवर होणाऱ्या 60 कोटी रुपयांच्या बंधाऱ्याला शासनाची मंजुरी. बंधाऱ्यामुळे हिंगणघाट शहराचा पाणी प्रश्न सुटणार. आमदार समीर कुणावार यांची माहिती. बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाचं नागरिकांच्या घरात पाणी. दुकानातही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजलं. विखे पाटलांविरोधात भाजपचे कोल्हे आणि काँग्रेसच्या थोरातांची युती. मागासवर्ग आयोगाचे सदस्य BL किल्लारीकरांनी दिला राजीनामा. जातनिहाय जातगणनेच्या मुद्द्यावर किल्लारीकरांचा राजीनामा. पुणे नाशिक महामार्गावर मंचर इथं क्रुझर गाडीची मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक. अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू. 5 जण जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक.
कार्तिकी यात्रेदरम्यान विठुराया चरणी भक्तांकडून 4,77,00,000 रुपयांचं दान. गतवर्षीच्या तुलनेत मंदिरामध्ये 1,56,00,000 रुपयांची अधिक देणगी मिळाली. वर्ध्यामधील आर्वी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा सत्कार सोहळा. आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पालघरच्या चिंचणी इथं केडी हायस्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन. राज्यातील 23 जिल्ह्यातील 46 संघांचा सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोंदियामध्ये आज बिरसी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. हैदराबाद आणि तिरुपतीसाठी थेट विमानसेवा. पुण्याच्या सासवडमध्ये आमदार 2023 बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 500 बैलगाडा मालकांचा शर्यतीमध्ये सहभाग. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एमआयडीसीला शासनाची मंजुरी. एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यामुळे युवकांकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा. कोकणातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार. कोकणातील 5 बंदरांच्या विकासासाठी केंद्र सरकारची 1,018 कोटींच्या अंदाजित आराखड्याला मंजुरी. मत्स्य व्यवसाय पायाभूत विकास योजनेतून 5 बंदरांचा कायापालट होणार आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातून रायगड आणि महाडला जोडणाऱ्या भोर्डी ते महाड शेवते या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता. ताम्हिणी घाटानंतर आता रायगडला जोडणारा हा तिसरा सर्वात जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार. धाराशिवमधील बेंबळी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची मोठी दुरवस्था. इमारत गेल्या 6 महिन्यांपासून बंद. तसंच इमारती शेजारी कचऱ्याचे ढीग. नांदेड परिवहन विभागाच्या बसगाड्या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना फटका बसलेला आहे. बसला धक्का देण्याची वेळ आली आहे. मिळकत करामध्ये 40% सवलत मिळण्यासाठी पुणेकरांचा मोठ्या संख्येने अर्ज. महापालिकेने 30 तारीख शेवटची दिल्यामुळे 96,257 जणांकडून अर्ज दाखल. जवळी ते शिवाजीनगर मार्गावर पुणेरी मेट्रोचं काम सुरू. गणेशखिंड रस्त्यावरील 2 मेट्रो स्थानकांवरून तिढा निर्माण. महापालिका आणि पीएमआरडीए आमने सामने. भाजपची जनसंवाद यात्रा मलकापूर शहरामध्ये. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारकऱ्यांसोबत ठेका धरला, तर बावनकुळे गिरीश महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधला. लातूरमध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक. चोरट्यांकडून 5 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त. नागरिकांना धाक दाखवून लुटायचे मोबाईल. नाशिकच्या येवला राजापूरमध्ये मालवाहू ट्रक उलटला. या अपघातामध्ये चालक वाहक जखमी, तर रस्त्यानं पायी चाललेली एक महिला गंभीर जखमी. अवकाळी पावसामुळे धुळे बस स्थानक परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल. बस स्थानकावरील खड्ड्यांमुळे पाणी साचल्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास